तिसरे पंच आपण पाहिलं तर शुभम गाडे सर आहेत. नुकताच आपण पाहिलं तर वेस्ट बंगाल प्रीमियर लीग वेस्ट बंगालवरतून आपण पाहिलं तर दौरा करून AB ट्रॉफीमध्ये या तीनही पंचांना आपण दाखल होताना पाहतोय. पहिला चेंडू ओरपी चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर केला डीप लॉंगॉनला जातोय. स्ट्राईकवरती आपण पाहिलं तर आघाडीचे बॅटर पाहायला मिळत आहेत. पहिले षटक घेऊन गोलंदाज मोहित तो देखील आपल्याला इथे मैदानावरती मंगेश तो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर बॅटर आपल्याला बाद होताना पाहायला मिळते. फलंदाज तिथे आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळेल. पहिला धक्का इथे आपण पाहिलं तर ATK औन स्ट्रायकर संघाचा पहिला फलंदाज सागर कांबळे इथे मात्र बाद. पहिला फलंदाज आपण पाहिलं तर सागर कांबळेच्या रूपाने इथे बाद होताना पाहायला मिळतोय. आघाडीची सलामीची जोडी आपण पाहिलं तर मंगेश गडसिंग आणि सागर कांबळे ही जोडी आपण पाहिलं तर ATK औन स्ट्रायकर संघाकडनं आपल्याला बॅटिंगसाठी मैदानावरती पाहायला मिळते. तर प्रतीकदादा कदम स्पोर्ट फाउंडेशन कात्रज पुणे या टीमकडनं पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर इथे मैदानावरती आपण पाहतोय मोहित जो मात्र पहिले षटक करतोय. मोहित केरनी इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. उंचपुरा गोलंदाज AB ट्रॉफीमध्ये आपल्याला पहिले षटक हाताळताना पाहायला मिळतोय. अर्जुन आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर इथे मैदानावरती येत आहेत. कशा प्रकारे कामगिरी करतील ते देखील आपण पाहणार आहोत. अर्जुन यादव इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतील ATK औन स्ट्रायकर संघाकडनं. दोन्ही अतिशय ताकदवान टीम आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळीचा चेंडू होता बॅटची इनसाइड हेड कट आणि चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल एका पाठोपाठ एक 2 विकेट एका पाठोपाठ एक 2 फलंदाज ATK औन स्ट्रायकर संघाचे इथे मात्र बाद. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतोय तिथे मात्र टाकलाय फेकी सुरेखा बॅकअप तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावा देखील आपण पाहिलं तर इथे स्कोर कार्डवरती आकडे इथे आपल्याला बदलताना सातत्यानं पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी देखील आपण पाहिलं तर इथे मात्र मैदानावरती होताना पाहायला मिळते. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पहिल्या षटकात चांगलं कमबॅक केले गेले. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळीचा चेंडू ताळूवरपणे आपण पाहिलं तर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईल चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका किटमध्ये आपल्याला सगळे खेळाडू एका कलरचे टी-शर्ट परिधान करून या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. सगळ्या टीमचं आपण फोटो सेशन करतोय. प्रत्येक टीममध्ये आपण पाहिलं तर 20 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत जे पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनला रजिस्टर होत आहेत आणि त्याच संघांना AB ट्रॉफीमध्ये आपण खेळताना पाहतोय. यावेळीचा चेंडू होता पंच अमर साठे सर तिथे मात्र कळवतात व्हाईट बॉल खराब चेंडू आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड तो मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावपल कृती धावा 2 गडी बाद 4 धावा. षटक क्रमांक सुरू आहे. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे मैदान टाकला आहे. तिथे सेल आपण पाहिलं तर जवळपास सुटला गेलाय. चेंडू विकेट किपरच्या हातातून सटकलाय आणि तिथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कृती बनवल्या गेल्यात.
ATK ऑन स्ट्रायकर संघानं प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 4 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. शौर्य इव्हेंटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे बाउंड रोप देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून यूट्यूबवरती क्रिकेटची स्पर्धेचं ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी HD क्वालिटीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण ऑनलाईन यूट्यूबवरती देखील पाहू शकाल. सिक्सर सुप्रीमो चेंडू आपण पाहिलं तर केतनभाई शहा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहिलं तर स्पॉन्सरशिप दिलं गेलं आहे आणि अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. विनामूल्य प्रवेश शुल्क कोणत्या टीमकडनं आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचा प्रवेश शुल्क न आकारता ही क्रिकेटची स्पर्धा इथे आपल्याला संपन्न होताना नक्कीच पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना घडवणारी प्रोफेशनल क्रिकेटच्या खेळाडूंबरोबर खेळायला संधी देणारी क्रिकेटची स्पर्धा. यावेळीचा चेंडू होता इनसाइड आउट. बॅटची कडा घेत चेंडू आपण पाहिलं तर स्टंपवरती आदळलाय. विकेट होईल पतन. विशाल निकमच्या पहिल्याच चेंडूवरती मिळतीये पहिली विकेट. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट मिळवताना बॅटर आपल्याला बाद करताना गोलंदाज विशाल निकुमला आपण इथे मैदानी पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी खरं तर तो इथे आपल्याला मैदानी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिलं षटक तो हाताळतो आणि संघासाठी दुसरे षटक तो मात्र गोलंदाजी करतोय आणि इथे आपल्याला विकेट मिळवताना देखील विशाल निकमला आपण मैदानी पाहतोय. सिक्सर सुप्रीमोच्या चेंडूवरती काय कमालीची गोलंदाजी तो मैदानी करतोय. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं ओमकार गायकवाड जो अमरावती मृत्युंजय स्पोर्ट्स क्लबकडनं षटक टाकताना पाहायला मिळाला. त्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. यावेळीचा चेंडू होता उंच पुरा फटका मैदानी खेळलाय. उंची घेईल परंतु लांबी घेताना पाहायला मिळत नाही. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज झेलबाद. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळते. सगळं क्रिकेट खरं तर या मैदानावरती या विकेटवरती या खेळपट्टीवरती आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. आज देखील आपण पाहिलं तर अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजनामध्ये क्रिकेटची स्पर्धा इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. विस्टम स्पोर्ट्स अकॅडमीचं मैदान आपण पाहतोय. लोहगाव नगरीमध्ये क्रिकेटचा थरार आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. यावेळीचा चेंडू होता प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेंथ मैदानी पाहायला मिळतोय. अगदी गुडलँड स्पॉट आणि शॉर्ट ऑफ लेंथच्या मधोमध चेंडू टाकला गेला. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळतोय आणि विकेट किपरच्या हातात प्रचंड वेगानं एक डॉट बॉल तो मात्र मैदानावरती आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल निकम. यावेळीचा चेंडू होता अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतील काढा घेत चेंडू मात्र केलाय. ऑन साईड मिड विकेटला अडवलाय आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानी येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरुवात 4 विकेट गमावल्यात आणि धावपलकोती बनवल्या गेल्यात. 5 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर दोनही मॅच थोडेसे लो स्कोरिंग पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये 31 बनवल्या होत्या. 32चं टार्गेट ठेवलं होतं. या मॅचमध्ये किती धावा बनवल्या जातात आणि किती धावांचं टार्गेट ठेवलं जाते ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट होऊन बॅटर तिथे आपल्याला खेळण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचा एक चेंडू या षटकातील तो मात्र बाकी आहे. 5 चेंडू आपण पाहिले ते टाकले गेलेत. पहिल्या 2 चेंडूती 2 विकेट, त्यानंतर एक डॉट बॉल, एक सिंगल, एक डॉट बॉल. म्हणजे विशालची गोलंदाजी कमालीची राहिलेली आहे.
यावेळीचा चेंडूता प्रचंड वेगाने टाकलाय, आणखीन एक डॉट बॉल येतोय. काय कमालीची गोलंदाजी या षटकात गोलंदाज विशाल निकमनं केली. विशेषतः षटक हाताळलं 6 चेंडूंचं आणि त्यामध्ये 2 विकेट मिळवत फक्त एकच धाव खर्च करत 3 डॉट बॉल त्यानं इथे मैदानी टाकलेले आहेत. कमालीची गोलंदाजी विशालनं या षटकात कमाल धमाल केली आणि जबरदस्त गोलंदाजी करत इथे आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आणि मॅचवरती एक मजबूत घट्ट पकड तो मात्र निर्माण करून देताना पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 5 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. जबरदस्त कामगिरी आज सकाळच्या सत्रात गोलंदाजांची सातत्यानं राहिलेलं आहे. सॅमसन नॉर्टन आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरे षटक करताना पाहायला मिळेल. बोथ एंड आपण पाहिलं तर इथे फलंदाजी गोलंदाजी आपण पाहतोय. खरं तर दोन्ही एंडनं एक चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूच्या बाउंड्री लाईन आपण पाहिलं तर ऑन साईड ऑफ साईडला देखील आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या मैदानात पहिल्या 3 दिवसात आपण पाहिले आणि आज दिवस क्रमांक 4 मध्ये अतिशय सुंदर क्रिकेट इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एबी ट्रॉफी यावेळीचा चेंडूचा बॅटचं टॉप एज क्षेत्ररक्षक चेंडू खाली तिथे चुका होताना मैदानात पाहायला मिळतात. राजकडनं झेल आपण पाहिलं तर मैदानात सुटलेलं आहे. एक सोपी कॅच होती आणि तिथे आपण पाहिलं तर राज जाधव तो मात्र चुका करताना पाहायला मिळतोय. झेल सुटलाय, फलंदाजाला जीवनदान आहे. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतो मैदान ते खेळला गेला तोपर्यंत धावा देखील येत आहेत. स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल येत आहेत आणि स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती बनवलं गेलात 7 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका देखील आपण पाहिलं तर खेळला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला गोलंदाज सॅमसनकडनं मैदानात पाहायला मिळते. 3 चेंडूवरती एक धाव तो खर्च करताना पाहायला मिळतोय आणि बॅटर देखील आपण पाहिलं तर एक संयमी क्रिकेट मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत. 4 विकेट गमावल्यानंतर इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न मैदानात सुरू आहे. 5व्या विकेटसाठी छोटीकानी पार्टनरशिप आणि भागीदारी जी गरजेची होती आणि ती मैदानात केली जाते. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय जमिनीच्या समांतर ग्रासला कापत कापत चेंडू केलाय. डीप मिड विकेटला फेकी केली जाईल तोपर्यंत मिळेल पुन्हा एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. ATK औन स्ट्रायकर संघ आपण पाहिलं तर धावफलकावरती बनवतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. थर्ड अंपायर त्या ठिकाणी चेक करतायत. सॅमसन नॉर्टन हा गोलंदाज आपण पाहिले तर इथे आपल्याला गोलंदाजच्या मार्गावरती पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर आपण पाहिलं तर इथे मागवलेला आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेला आहे. अक्षय निर्मळ सर, अमर साठे सर आणि शुभम गाडे सर हा पॅनल आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. या 3 पंचांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहेत. पहिल्या 3 दिवसांमध्ये अतिशय सुंदर अंपायरिंग या 3 पंचांकडनं आपण सातत्यानं पाहिलेलं आहे आणि विशेषतः यावर्षी आपण पाहिलं तर क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात करत असताना या 3 पंचांनी खरं तर अनेक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीतून इम्प्रेस केले. आज पुन्हा एकदा दिवस क्रमांक 4 मध्ये एबी ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वात हे 3 पंच इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. आज देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेत अतिशय तगडे ताकदवान संघ दाखल होत आहेत. 2 ग्रुप खेळणार आहेत. 8 संघ सहभागी होत आहेत. फेअर डिलिव्हरी इथे आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवतात. चांगला चेंडू तो मात्र मैदानात आपण पाहिलेला आहे. सॅमसन नॉर्टन हा गोलंदाज इथे आपण पाहतोय. प्रतीकदादा कदम स्पोर्ट फाउंडेशन कात्रज पुणे या टीमकडनं तो इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दोन्ही टीम आपण पाहिलं तर अतिशय तगड्या ताकदवान आहेत. पॅरिस कांबळे, रोहन गर्दडे, शुभम शिंदे, राज जाधव. फुल टॉस त्यावरती मात्र एक जबरदस्त टोला. चेंडू मात्र जाईल गॅपमध्ये सीमारेषेच्या पलीकडे. 1-2 टप्पा घेत एबी ट्रॉफीचा येतोय खणखणीत चौकार.
चौकारानंतर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय, खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफस्टंप एक अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती आपण पाहिलं तर इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. AB ट्रॉफीचं एक भव्य दिव्य आयोजित नियोजन पाहायला मिळते. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरकडे जाईल. बॅटरला आपण पाहिलं तर चेंडू समजू शकत नाही आणि तिथे आपण पाहिलं तर पंच अमर साठे सर कळवतात एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू येतोय. षटक क्रमांक संपेल. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकोती बनवल्या गेल्यात. 4 गडी बाद 13 धावा त्या मात्र धावफलकोती आहेत. विठ्ठलदादा टिंगरे आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. दादांचं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक संपलं गेले. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकोती धावा 13 धावा त्या मात्र स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. राज जाधव आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल, ज्याच्याकडनं एक छोटी चुकी झाली. कॅच सुटला गेला, कॅच ड्रॉप झाला. परंतु आता गोलंदाजीतून इथे राज कमाल करेल का ते देखील आपण इथे मैदानावरती पाहणार आहोत. AB ट्रॉफीचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण सातत्यानं पाहणार आहोत. खरं तर यावर्षी एक नवनवीन संकल्पना आदरणीय भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे, ऋषी जोरी सर, सचिन राठोड, सचिनदादा खांदवे, अमित तापकीर सर. यावेळीचा पहिला चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट होईल पतन, फलंदाज बाद. ही सगळे आयोजक मंडळी आपण पाहिलं तर या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा मानस सातत्याने ठेवलेला आहे. आणि खरं तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, पुणे शहरातील क्रिकेट खेळाडूंना आणि खरं तर पुणे जिल्ह्यातील उभरत्या उदयोन्मुख नवोदित खेळाडूंना, रायझिंग स्टार खेळाडूंना आणि पुणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना उगम देणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून AB ट्रॉफीकडे आपण पाहतोय. प्रोफेशनल क्रिकेट खेळाडूंबरोबर पुणे जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. नवनवीन खेळाडू या स्पर्धेतून घडताना पाहायला मिळतात आणि हा एकमेव उद्देश या सगळ्या आयोजकांचा तो मात्र सातत्याने राहिलेला आहे. यावेळीचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सगळे आयोजक आपण पाहिलं तर सातत्याने या स्पर्धेमध्ये एक उल्लेखनीय कामगिरी करताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा देखील आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता, सुंदर फटका मात्र खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. बॅकअप थोडंसं खराब आहे आणि तोपर्यंत धावा त्या देखील आपण पाहिलं तर मैदानात घेतल्या जात आहेत. 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती आपण पाहिले तर बनवल्या गेल्यात. 5 गडी बाद 15 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. राज जाधवचं आपण पाहिलं तर 4थं षटक सुरू आहेत. निम्मा संघ आपण पाहिलं तर गारद झालाय. 15 धावा धावफलकोती आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षण खराब, चेंडू मात्र जाईल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. चेंडू अडवला गेलाय, फील्ड केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं तर अतिशय सुंदर आहे. पायाच्या सहाय्यानं विशाल निकुमनं चेंडू आपण पाहिलं तर फील्ड केलाय, अडवला गेलाय आणि तोपर्यंत धावा काही संघासाठी मात्र रोखल्या गेल्यात. तीन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलकोती आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. 4थं षटक करतोय गोलंदाज राज जाधवला आपण पाहतोय. 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 18 धावा त्या मात्र धावफलकोती आहेत. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिले तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल मैदानात येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती बनवले गेल्यात. 19 धावा त्या मात्र धावफलकोती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानात सुरू आहे. 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना तो इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा मान्यता प्राप्त AB ट्रॉफी
यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय डीप पॉइंट. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. सुंदर स्क्वेअर काट. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एबी ट्रॉफीचा येतोय एक सुंदर बहरदार शानदार चौकार आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर बनवले गेल्यात एटीके औंध स्ट्रायकर संघानं धावफलक 5 गडी बाद 23 धावा. 23 रन ऑन अ स्कोर कार्ड. 23 धावा धावफलक होतात. 5 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. एबी ट्रॉफीचं अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. आदरणीय भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे, ऋषी चोरी सर, सचिनभाऊ राठोड, सचिनदादा खांदवे, अमित तापकीर सर, नितेश उर्फ बंटीदादा कवडे, विशाल उर्फ बंटी गायकवाड सर, चंद्रशेखर दादा मोरे आणि विकीबाई खराळे या सगळ्या आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य एक देखणं आयोजन नियोजन इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटपटूंना एक वेगळं आगळं मोठं व्यासपीठ निर्माण करून देणारी सगळी मंडळी आहेत आणि पुणे जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारे सगळे आयोजक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून एक चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा डावेष्टीच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू मात्र खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतोय फेकी करेल तोपर्यंत धावा इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक बनवले गेल्यात 25 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. व्हाईट बॉल आपण पाहिले तर मैदान येतो एक अतिरिक्त अवांतर धाव मैदान येताना पाहायला मिळते. पंच अमर साठे सर, अक्षय निर्मळ सरांना आपण पाहतोय. तिसरे पंच शुभम गाडे सर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं आयोजन नियोजन आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. यावेळीचा चेंडूचा सरळ बॅटने चेंडू मात्र खेळलाय. समोरच्या बाजूला एक सुंदर फटका आपण पाहतोय. डीप लॉंगॉनला चेंडू जाईल. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता धावा तिथे आपण पाहिले तर पळून पूर्ण केल्या जातात. एटीके औंध स्ट्रायकर संघ आपण पाहिले तर शेवटच्या 2 षटकांमध्ये धावा जमवताना पाहायला मिळतोय, धावा बनवताना पाहायला मिळतोय, धावांची गती वाढवताना पाहायला मिळतोय. म्हणजे सुरुवातीच्या षटकांमध्ये धावगती कमी होती परंतु विकेटचा सिलसिला सुरू होता. विकेट जाताना पाहायला मिळाला. इथे एक सुंदर फटका आलाय परंतु चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. बॅकअपचा क्षेत्ररक्षक वेगानं आला. बाउंड्री लाईनच्या लगेच चेंडू अडवला आणि तत्काळ फेकी करताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत धावफलक आकडे बदलत आहेत आणि स्कोर कार्ड बनवलं जात आहेत. 30 धावा त्या मात्र धावफलक आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेला फलंदाज रनआउट, फलंदाज धावबाद. न्यू बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदान ते आपल्याला पाहायला मिळेल. अजय जो मात्र बॅटिंगसाठी आलाय, अजय अडळे इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदान ती पाहायला मिळेल. तर गोलंदाजचा सिद्धांतला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होती. 5वं षटक तो मात्र मैदान ते हाताळतोय. सिद्धांतने देखील आपण पाहिलं तर या षटकात कमाल केलेला आहे. सिद्धांत बांदल जो मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. एबी ट्रॉफीमध्ये मुख्य बॅनरकडनं तो मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. फुल टॉस त्यावरती मात्र जबरदस्त टोला आणि तिथे पंच कळतात नो बॉल. नो बॉल बिन टप्प्याचा बीमर चेंडू तिथे आपण पाहिलं तर पंचांनी कळवलाय नो आणि त्यावरती अतिरिक्त अवांतर धावा येतात. नो बॉल प्लस एक सिंगल, 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 33 धावा आणि पुढील चेंडू आपण पाहतोय फ्री हिट बॉल. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे पंच कळवतायत व्हाईट बॉल, फ्री हिट बॉल कंटिन्यू. अतिरिक्त अवांतर धावा येत आहेत. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. फ्री हिट बॉल पुन्हा एकदा आपण मैदान ती पाहणार आहोत. तर धावफलक ते आपण पाहतोय बनवलं गेल्यात 34 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. फ्री हिट चेंडू पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. डीप कव्हरमध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती फेकी करेल वेगानं आणि तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या गेल्यात.
2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 36 धावा धावफलक होत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉगोर डेथ ओव्हर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. प्रतीक दादा कदम स्पोर्ट फाउंडेशन कात्रज पुणेकडनं. यावेळीचा चेंडू त्या शरीरापासून दूर केलाय. चेंडू मात्र केलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर इथे मैदान संपला गेलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 37 धावा आणि विजयासाठी आपण पाहिलं तर बनवायच्यात 30 चेंडू 38 धावा. एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर जायचे. टीम प्रतीकदादा कदम स्पोर्ट फाउंडेशन कात्रज विशाल विनंती आहे, एका लाईनीत एका ओळीत तुम्ही मैदानाच्या बाहेर येणार आहात आणि एका लाईनीत एका ओळीत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एटीके औंध स्ट्रायकर संघ एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या आतमध्ये यायचे. आपल्या स्पर्धेचे काही नियम आहेत, प्रचंड कडक नियमावली आहे आणि त्या प्रत्येक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे, प्रत्येक टीमचं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक टीमला आम्ही आग्रहाची विनंती करतो की आपण नियमांचं काटेकोरपणे पालन करायचे. चला विनंती आहे, एटीके औंध स्ट्रायकर संघ एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानात यायचंय. तर प्रतीकदादा कदम स्पोर्ट फाउंडेशन कात्रज पुणे संघाला विनंती आहे, आपले आघाडीचे सलामीचे बॅटर आपण मैदानावरती पाठवायचे.
धन्यवाद. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत, प्रशांत आणि मोहित. तर गोलंदाजी मार्कवरती येतो राजवीर. 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. 38 धावा जिंकण्यासाठी आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रशांत, एक विस्फोटक बॅटर आहे. आणि आघाडीला इथे मैदानामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो कशा प्रकारे कामगिरी करतोय हे देखील पाहावं लागेल. सातत्याचा सराव FC कॉलेजच्या मैदानामध्ये, मोठ्या मैदानामध्ये, आणि खेळपट्टी जवळपास सेमच आहे. त्यामुळे इथे खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी वेळ लागणार नाही. फटकेबाजी कशी होते त्याकडे पाहावं लागेल. राजवीर पहिला चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा केलाय. गोलंदाज देखील तसाच दमदार आहे, चेंडूला वळण देण्याचं काम करतोय. आणि त्याच नंतर आपण पाहतोय चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर इथे मार्गस्थ झालाय. काहीशी शंका होती परंतु पंचांनी कळवलंय इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम आहे. पुन्हा एकदा इथे हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू हलक्या हाताने ढकलून दिलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2. प्रशांत आणि त्याचबरोबर मोहित ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती देखील राजवीर. 38 धावा डिफेंड करायच्या. त्यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हे गोलंदाजांना देखील ठाऊक असतं की कशा प्रकारे रोखायचंय. तर फलंदाजांना देखील त्या धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. चेंडूला इथे वेग कमी दिलाय आणि वळण देण्याचं काम इथे केलं जात आहे राजवीर यांच्याकडून. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुन्हा एकदा 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते ती 3. 38 धावा बनवायच्या आहेत. सुरुवातीपासून संयम आहे, परंतु तो संयम किती वेळ राखला जाईल. जो चांगला गोलंदाज आहे त्याच्या विरोधात संयमाने खेळणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. इथे शॉर्ट थर्ड मॅनवरती खेळाडू तैनात आहे, शॉर्ट थर्डवरती, आणि तिथे 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4. बघा किती संयम आहे, कारण चांगलीच गोलंदाजी आहे राजवीर यांची. अप्रतिम डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. सिंगल वेगात दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. फटका चांगला आहे, परंतु म्हणावं तसं ताकद, फोर्स तिथे केला गेला नाही. फक्त चेंडू गॅपमध्ये ढकलण्याचं काम केलं आणि त्याचमुळे इथे चौकार आला नाही, षटकार आला नाही. 2 धावा पळून पूर्ण केल्या. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या 6. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लाईनचा चेंडू. क्षेत्र तेच आहे, डीप काऊ कॉर्नर. 1 धाव वेगात पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा काहीसा फंबल, येस नो, आणि शेवटला मात्र नोच असेल. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. कॉल एकतर्फी झाला. प्रथम तर राजवीरने इथे मोहितने कॉल दिला, त्यावेळे प्रशांतने नकार कळवला. चेंडू हातातून निसटल्यानंतर प्रशांतने कॉल केला, त्यानंतर मोहितने नकार कळवला. त्यामुळे एकच धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक आतापर्यंत तर अप्रतिम आहे. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामध्ये चांगली गोलंदाजी राजवीर यांची. पुढचा चेंडू प्रशांतसाठी. इथे बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु कुठलाही संपर्क नाही. चेंडू डॉट, निर्धाव. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. फक्त 7 धावा. आव्हान अजूनही कायम आहे. अशी जर गोलंदाजी सुरू राहिली तर मात्र इथे बॅटिंग टीम इथे अडचणीत येऊ शकते. परंतु एका गोलंदाजाने इथे गोलंदाजी करून चालणार नाही. तिथे देखील पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण बॅटरचं पार्टनरशिप म्हणतो की चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली, चांगली खेळी दोघांकडून झाली आणि त्यामुळे धावसंख्या मोठी उभारता आली. इथे गोलंदाजाने एकाने चांगले षटक टाकून चालणार नाही, त्याला 7 चांगले देणं गरजेचं आहे. त्यासाठी इथे राजवीरचं षटक संपलंय. नवीन गोलंदाज येत आहेत ते अर्जुन. बघूया अर्जुन आता कशा प्रकारे राजवीरच्या साथीने
त्याच्याच पावलावरती पाऊल, त्याच्याच टप्प्यावरती गोलंदाजी करेल का? स्ट्राईकला मोहित, नॉन स्ट्राईकला प्रशांत. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. प्रतीकदादा कदम स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ फलंदाजी करतोय. एटीके यांनी पहिल्या निर्धारित 30 चेंडूमध्ये फक्त 37 केल्यात, 38 धावा डिफेंड करतायत. पुढचा चेंडू इथे फुल टॉस, स्लोअर फुल टॉस, कॅप मधून चेंडू जातोय, मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार येतोय. 4-4-4-4 चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 11 धावा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. धावसंख्या होते ती 11. पुढचा चेंडू अर्जुन यांचा पॉवर प्लेचं षटक हाताळतात. मोहित यांचा चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आणि त्यामध्ये मिळतात त्या 4. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण तिथे अप्रतिम होतंय. चेंडू अडवल्यानंतर लगेच फेकी केली आहे, परंतु कुठल्याही प्रकारची धाव देखील नसेल. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक अर्जुन यांचं. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या, परंतु दुसरा चेंडू निर्धाव आहे. म्हणजे धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये. 11 धावा झाल्यात. पुढचा चेंडू अर्जुन यांचा मोहित साठी. इथे देखील थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग वरती आपण पाहतोय. चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल. तत्पूर्वी 1 धाव दोन्ही बॅटरने पूर्ण केली. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. अजूनही 26 धावेंची गरज आहे. 21 चेंडू आणि 26 धावा. पुढचा चेंडू प्रशांतसाठी. इथे देखील हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग इथं होत नाहीये. चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. प्रशांतची बॅट अजूनही शांत आहे, परंतु प्रशांत शांत आणि संयमाने खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला मोहित कलात्मक फटके खेळण्यासाठी इथे तयार आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, परंतु अर्जुन यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र धावा रोखण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा इनसाइड आउट. आउटफील्ड सुपर फास्ट, परंतु क्षेत्ररक्षक त्यापेक्षा देखील फास्ट. चेंडू अडवला जाईल. मैदानाच्या आतमध्ये इथे चेंडू अडवला जातोय, त्या दरम्यान मिळतात त्या 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. 15 रन्स ऑन अ बोर्ड. अजूनही 23 धावेंची गरज आहे. 23 धावा अजूनही करायच्यात. 19 चेंडू आणि 23 धावा. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे समान आहे. कोणाचंही पारडं जड नाहीये. दोन्ही समान आहेत. पुन्हा एकदा वा, तेच तरार मारा. ते हाफ अपील झाली. प्रामुख्याने पहिले यष्टीरक्षकाचा अपील होता. यष्टीरक्षक अपील करतोय म्हणून गोलंदाजाने अपील केली, अन्यथा अपीलमध्ये तेवढासा दम नव्हता. अपील अशी दमदार पाहिजे. पंचांना देखील विचार करण्याची वेळ तिथे लागला पाहिजे की किती जोरदार अपील आहे. परंतु इथे हाफ अपील झालं. पंचांचं काम काहीसं सोपं झालं आणि पंच एवढे हुशार आहेत, एवढा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. अमर साठे सर, अक्षय निर्मल सर आणि त्याचबरोबर शुभम गाडे सर, तिन्ही हुशार पंच आहेत. आजचा हा 4था दिवस आहे. एकही चुकी त्यांच्याकडून घडलेली नाहीये, एकही, आणि घडणारही नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 15. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 23 धावेंची गरज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 चेंडूमध्ये फक्त 15 धावा खर्च केल्यात दोन्ही गोलंदाजांनी, राजवीर आणि अर्जुन यांनी. तर इथे गोलंदाजी मार्कवरती काहीसा बदल. राजेश इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. स्ट्राईकला असतील ते प्रशांत. 18 चेंडू आणि 23 धावींची गरज. 18 बॉल 23. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा केलेला बदल. पॉइंट
शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, असे 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. पुन्हा एकदा पॉईंटचा खेळाडू इथे गलीमध्ये केलाय तैनात. पहिला चेंडू फुलर लेनचा, ती शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षण खराब होतंय. चेंडू हातातून निसटलाय. जे प्रेशर क्रिएट केलं होतं ना, ते प्रेशर क्षेत्ररक्षकांनी लूज केलंय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. एक चुकी मॅचच्या बाहेर घेऊन जाण्याचं काम करेल. ते चुकीचं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्येत 4 ने वाढ, 19 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे बॅटची एज आणि इतक्या जोरात बॅट फिरवली की मिस टाइम स्ट्रोक देखील इथे चौकार आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्रशांत अशा फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु प्रॉपर बॅटवरती ज्यावेळेस चेंडू येईल त्यावेळेस बॅटरचा कॉन्फिडन्स डबल होईल. एज लागून चौकार आले की कॉन्फिडन्स डबल होत नाही, थोडासा कमी होतो. परंतु नशीब चांगलं आहे, चौकार बॅक टू बॅक 2 आलेत. धावसंख्या होते ती 23. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. इतका हळूवार चेंडू टाकला की प्रशांत वेळ घेऊन सुद्धा ते चेंडूवरती प्रहार करू शकला नाही. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. 24 धावा. अजूनही 14 धावींची गरज आहे. 15 चेंडू आणि 14 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट आणि इथे मात्र चेंडू जाईल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सीमारेषा पार. कव्हर पॉइंटच्या दिशेने येतोय. खणखणीत, दणदणीत, सनसनीत चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. आता धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा झाल्यात. 10 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा स्विच हिट आणि त्यापेक्षा अगदी दूरवरचा खणखणीत षटकार. AB ट्रॉफीला सलामी देणारा स्विच हिटचा 6 धावा. मला वाटतं सरळ हातापेक्षा उलट्या हाताने धावा जास्त आल्यात मोहित यांच्या. बॅक टू बॅक 3. तिसरा देखील पुन्हा एकदा स्विच हिट, षटकार, 6 धावा. मॅच फिनिश झाली का? धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकारानंतर 40 धावा झाल्यात. 38च जिंकायला होत्या. काय बॅटिंग केली मोहितने. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर प्रतीकदादा कदम स्पोर्ट्स फाउंडेशनचे संघनायक, दोन्ही कॅप्टन लगेच टॉससाठी या. आपण टॉस का बॉस मध्ये पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करतोय. दोन्ही विजेते संघ पहिल्या मॅच मधील. प्रशांत आणि मोहित ही जोडी मैदानामध्ये आहे. अप्रतिम असा खेळ करत असताना डगआउटच्या दिशेने येते मॅच फिनिश करून. तर मी इथे ATK11 औंध या संघाचं देखील कौतुक करेल. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. प्रामुख्याने राजवीर याची गोलंदाजी पॉवर प्ले मधील चांगला खेळ आहे. परंतु हरकत नाही, ही पहिलीच स्पर्धा आहे. प्रत्येक महिन्याला ही स्पर्धा येणार आहे आपल्या भेटीला, AB ट्रॉफी. आणि प्रत्येक